वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू एमिकस लॉ अकॅडमी. अखेर प्रिलिम्सचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. 9 सप्टेंबर 2023 मध्ये जी एक्झाम झालेली होती त्याचा रिझल्ट आज ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर डिक्लेअर झालेला आहे. तर प्रथमतः मी सर्व यशस्वी वकिलांचे, यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो जे की मेन्सला इलिजिबल झालेले आहेत. आता हा रिझल्ट 6 महिन्यानंतर डिक्लेअर झाला. इन द मीन टाइम काय झालं? इन द मीन टाइम बरंच काही आपण बोललो. इन द मीन टाइम मी नेहमी हे सजेस्ट करत होतो की अभ्यास सोडू नका, अभ्यास सुरू ठेवा. कारण काहीही झालं तरी या ज्या प्रोसेसेस आहेत या ऑन आहेत. 3000 पेक्षा जास्त जजेस या काही वर्षांमध्ये भरायचे आहेत. त्यामुळे ह्या ज्या काही प्रोसेसेस आहेत या दरवर्षी ऑन असणार आहेत. दरवर्षी 1 किंवा 2 प्रोसेसेस असणार आहेत. आणि या सगळ्या भरती काळामध्ये जो कोणी 1 ते 1.5-2 वर्ष, मॅक्झिमम 2 वर्ष प्रॉपरली फोकसली अभ्यास करेल तो कुठल्या ना कुठल्या प्रोसेसमध्ये सिलेक्ट झाला पाहिजे. आणि म्हणून आत्ताचे दिवस असे आहेत की अभ्यास सोडून फायदा नाही. सो वन्स अगेन आय कॉंग्रॅच्युलेट ज्यांनी अभ्यास सुरू ठेवलेला आहे त्यांचं परत एकदा अभिनंदन. आणि ज्यांनी अभ्यासामध्ये थोडीशी मरगळ केलेली असेल, नॅचरली काही लोकांची झाली असेल, त्यांनी आता परत नव्यानं अभ्यास सुरू करायचा आहे. तर मेन्ससाठी होऊ शकतं की थोडा वेळ कमी मिळेल. जनरली 45 दिवस असतात, 60 दिवस असतात. गेल्या काही एक्झाम्समध्ये हा थोडासा बदल केलेला आहे. पण एक 51 दिवस मेन्सला आहेत असं समजून आता अभ्यास करायला काहीच हरकत नाही. काहीच दिवसामध्ये त्याची तारीख येईल आणि थोडा वेळ कमी सुद्धा असण्याची शक्यता आहे. आता मेन्सच्या वेळेला आपल्याला काय करायला पाहिजे परत एकदा मी सांगणार आहे. त्याआधी आपण हे बघू की आजचा रिझल्ट जो डिक्लेअर झाला त्याचे डिटेल्स काय आहेत. तर टोटल कॅन्डिडेट जे क्वालिफाय झालेले आहेत 1164 लोक क्वालिफाय झालेले आहेत. थोडेसे जास्त आहेत. जितक्या सीट्स असतात त्याच्या 10 पट कॅन्डिडेट्स मेन्सला घेतले जातात. डेट ऑफ रिझल्ट 12 मार्च 24 आहे. डेट ऑफ एक्झाम झालेली होती 6 महिन्यापूर्वी आणि कट ऑफ हा 55 लागलेला आहे. थोडासा अवघड होता पेपर हा असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि यानंतरची जी प्रिलिम झालेली आहे त्याचा पेपर थोडासा सोपा होता. तर आता आपल्याला काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं काम काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे प्रायोरिटी जी आहे ती सेट करायला पाहिजे. ज्यांनी सेट केलेली आहे ती चांगलंच आहे. प्रायोरिटी बाकी सगळं बाजूला, एक्झाम मेन्सची फोकस केली पाहिजे. मोटिवेटेड राहायला पाहिजे. कितीही आता एक्झाम 6 महिन्यांनी जरी आली तरी सुद्धा मला चालेल या प्रकारचे पेशन्स आणि मोटिवेशन असायला पाहिजे. हे पेशन्स आणि मोटिवेशनची टेस्ट आहे. जसं मी मागे एका लेक्चरमध्ये म्हटलेलं होतं की फक्त पेपरवर लिहिणं आणि इंटरव्ह्यू फेस करणं, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू या काही 3च फेजेस नाही आहेत आपल्या एक्झामच्या. आपल्या एक्झामच्या अनेक फेजेस आहेत. आपल्या एक्झाममध्ये येणाऱ्या अडचणी, त्यातली ही एक अडचण होती की 6 महिने रिझल्ट कधी येणार, स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवायचं. मोटिवेटेड ठेवण्याचे अनेक मी त्यावेळी हे पॉइंट सांगितले होते. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा जो मला अजूनही वाटतो तो म्हणजे जाऊन मग कोर्टामध्ये जाऊन या जज साहेबांशी बोला, इंटरॅक्ट करा, जज साहेबांना बघा, जज साहेब कसं डायसवर वागतात ते बघा, तुम्ही मोटिवेटेड राहणार आहे. अजून एक मोटिवेशनचा पॉईंट जो जस्टिफाय करतो, नॅचरल जस्टिस कधी चुकत नाही असं जे म्हणतात ते बरोबर आहे. 6 महिने आपल्याला थांबवलं पण केलं काय 6 महिन्यांनी? 6 महिन्याच्या या मधल्या काळामध्ये जजला मिळणारे जे अलाउन्सेस आहेत, जजला असलेले जे काही फॅसिलिटीज आहेत त्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. 15 दिवसापूर्वी एक गॅझेट आलेला आहे, एक सर्क्युलर आलेला आहे गव्हर्नमेंटचा. आता मोबाईल अलाउन्स आहे, कपडे घेण्यासाठी वेगळे पैसे आहेत, युनिफॉर्मसाठी हाऊसमेड दिलेला आहे, ड्रायव्हर दिलेला आहे आणि अजून एन नंबर ऑफ गोष्टी दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की कदाचित ही 6 महिन्याचीच टेस्ट आहे. मग अशा सुद्धा टेस्ट आपल्याला द्यायला लागणार आहेत. या अलाउन्सची डिटेल आपण नंतर एकदा बघू. खूप प्रचंड अलाउन्सेस दिलेले आहेत. मग अशी पोस्ट ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेस्टिज असणाऱ्या पोस्टपैकी एक, सगळ्यात जास्त पगार असणाऱ्या पोस्टपैकी एक, सगळ्यात जास्त पॉवर असणाऱ्या पोस्टपैकी एक जर अशी पोस्ट असेल तर असं मरगळ करून मी चालणार नाही आणि कॅज्युअली काही होणार नाहीये. तर प्रायोरिटीज पूर्णपणे सेट करा. रादर फर्स्ट प्रायोरिटी काय आहे? आता मेन्सची पहिली प्रायोरिटी आहे पोपटाचा डोळाच दिसलं पाहिजे. पोपटाचे पाय कसे आहेत, पोपट घाण झालेला आहे वगैरे बाजूला, ज्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी मी सांगतो. तर पोपटाचा डोळाच दिसला पाहिजे आणि हे कमी दिवसांमध्ये आपल्याला कदाचित तयारी करायची वेळ येऊ शकते, रिव्हिजन करायची वेळ येऊ शकते. त्यामुळे आत्ता आणि या क्षणापासून हे सुरू करा.
तर मेन्ससाठी काय महत्वाचं आहे, तर मेन्समध्ये 60 मार्क्स विल डिसाइड हु विल गो फॉर द इंटरव्ह्यू. 60 मार्क जे आहेत, 2 जजमेंट सिव्हिल क्रिमिनल आणि एक एसे रायटिंग जो क्रिमिनलच्या पेपरमध्ये असतो, या 60 मार्काकडे दुर्लक्ष करू नका, यावर पूर्ण फोकस करा. अजून काय करायला पाहिजे, रायटिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे. 2-2 तरी सिव्हिल, 2-2 तरी पेपर, एक 2 सिव्हिल 2 क्रिमिनल असे पेपर सोडवायला पाहिजे प्रत्यक्ष वेळ लावून. त्यामध्ये हे कळणार आहे की कुठल्या प्रश्नाला किती वेळ आपल्याला लागणार आहे, आपला हात किती दुखतो आणि आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस आहे का नाही आहे, आणि काय प्रयत्न, काय कष्ट घेतले पाहिजेत आपल्याला रायटिंगवर. जजमेंट, मी तर मॅक्झिमम जजमेंट लिहा असं म्हणतो, पण कमीत कमी 5 सिव्हिल 5 क्रिमिनल जजमेंट तरी लिहून काढा. जजमेंट रायटिंगचा वेळ, जजमेंट रायटिंगची ढब, जजमेंट रायटिंगची स्टाईल सगळं यातून करणार आहे. आणि जजमेंट सगळं इथं फिक्स करा आणि तिथं जाऊन लिहा. तिथं जाऊन काहीही अप्रिसिएशन करू नका, इमॅजिन करू नका. हाऊ टू लॉक द इमॅजिनेशन ओव्हर हिअर अँड गो अँड राईट देअर, यावर आपण वर्कशॉपमध्ये बोललेलो आहोत. तिसरं जे आहे सगळ्यात महत्वाचं होतं की रायटिंग प्रॅक्टिस जी आहे त्यामध्ये कंटाळा होतो. अगदी पेपर नाही सोडवायला मिळाला तरी सुद्धा, किंवा पेपर सोडवायची इच्छा झाली नाही, बळ नाही आलं तरी सुद्धा, एक गोष्ट रेकमेंड मी करतो की निदान एक 5-5 लॉंग आन्सर तरी आपण लिहून काढावेत. लॉंग आन्सर तरी लिहून काढायला पाहिजेत. एसेचा जो पार्ट आहे, 10 ते 15 इश्यूज असतात, लिगल इश्यूज, करंट लिगल इश्यूजवर एसेचा. ते 10 ते 15 एनलिस्ट करून त्याचे पॉइंट्स काढून ठेवले पाहिजे. एखाद दुसरा आपण लिहून काढला पाहिजे रायटिंगची प्रॅक्टिस म्हणून. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की मेन्सचा आपल्याला वेगळा फॉर्म भरायचा असतो, तर लक्ष ठेवा सगळ्या ह्याच्यावर, आणि मेन्सचा फॉर्म वेगळा मेन्ससाठी भरावा लागतो. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं सांगतो की डिसमूड होऊ नका, निराश होऊ नका. 6 महिन्यामध्ये काही अभ्यास कमी झालेला असेल, काही लोकांचा अभ्यासापासूनचा टच झाला असेल, डोंट वरी. आत्तापासून सुरू केलं तरी सुद्धा अभ्यास होणार आहे. महिनाभर खूप सफिशियंट आहे. मी माझ्या JMFCच्या वेळेला 35 दिवसामध्ये अभ्यास केलेला होता, असं मी प्रत्येक वेळेला सांगतो. त्यामुळं आत्ता जरी सुरू केलात अभ्यास तरी सगळं काही होण्यासारखं आहे. काहीही अडचण येऊ दे, अशी कोणतीही अडचण नाही ज्याच्यावर मात करता येत नाही. काहीही अडचण असू दे, सगळ्या अडचणी बाजूला ठेवून आपण मेन्सचा प्रॉपर प्रिपरेशन करू शकतो. तर फक्त गरज काय आहे याच्यामध्ये, तर पॉझिटिव्ह राहा, मोटिवेटेड राहा आणि पेशन्स ठेवा. तर मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं करू शकाल. कोणतीही अडचण आली तरी तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता मी सांगणार आहे थोडंसं जे यशस्वी झालेले नाहीत त्यांच्यासाठी. तर फेल्युअर इज नेव्हर फायनल अँड सक्सेस इज नेव्हर एंडिंग असं म्हटलं जातं. फेल्युअर हा कधीच फायनल नसतं. विनर्स डोंट क्विट अँड क्विटर्स डोंट एव्हर विन. जसं मी मगाशीच सांगितलं की अनेक प्रोसेसेस आहेत, आता बॅक टू बॅक प्रोसेसेस अवेलेबल आहेत. एक झाली की दुसरी, एक झाली की दुसरी प्रोसेस आहे. त्यामुळे कॉन्स्टंट अभ्यासामध्ये राहा. या फेल्युअरने खचून जाऊ नका. थोड्याच दिवसांमध्ये आपले जे मार्क्स असतात ते आपल्या प्रोफाईलमध्ये येतात प्रिलिमचे. एवढे ते मार्क्स बघा, तुमची प्रिलिमची तयारी कशी केलेली होती ते मॅच करा, फॉल्ट फाइंड करा, कुठं कमी पडतं. अँड इन केस ऑफ एनी हेल्प यू मे कॉन्टॅक्ट मी, अँड वी आर ऑलवेज देअर फॉर यू. सो गुड डे अँड गुड बाय.